नमस्कार, स्वागत आहे आपलं. आपण आता चिवला बीच येथे आहोत आणि इथे तुम्ही पाहताय की समुद्रकिनारी होड्या ज्या आहेत त्या आणलेल्या आहेत आणि इथे आपल्या इथे मच्छीमार बांधव आहेत, तर त्यांच्याशी बोलूया. नमस्कार. नमस्कार, मी मालवण धुरीवाड्यामधून गणपत आडवेकर बोलतो आहे. तर आत्ता सांगण्यासारखी परिस्थिती अशी झाली आहे की 7 जूनला आज मिरग आहे आणि मिरगाच्या निमित्ताने आपल्या मच्छीमारी व्यवसाय थांबतो असं पारंपरिक प्रथा आहे. पण यावर्षी त्याचं थोडं वेगळं झालं आहे की 20 जूनला पाऊस आल्यामुळे, वादळ आल्यामुळे लवकरच मच्छीमारी थांबली आणि त्याचा परिणाम मच्छीमारांवर झालेला आहे. तसंच आता आमचा हा मच्छीमारीचा व्यवसाय जवळजवळ बंद करण्यात आलेला आहे. सगळीकडे आम्ही डागडुजी किंवा होड्या बोटी वर घेण्याचं काम चालू आहे आणि ते घेऊन झाल्यानंतर पावसामध्ये 3 महिने पूर्ण मच्छीमारी बंद असते आणि त्यात करून मच्छीमारांची थोडी उपासमारीची वेळ पण येते, काटकसरीची वेळ येते, आर्थिक मंदी येते. अशातही मच्छीमार आपली उदरनिर्वाह करत असतो आणि त्यानंतर मच्छीमार पावसामध्ये 3 महिन्यामध्ये तो आपली मच्छीमारीची जाळी जी असते ती विणकाम किंवा डागडुजी करत असतो आणि त्यानंतर अगदी नारळी पौर्णिमा असते त्यावेळी आपला मच्छीमार बांधव नारळाचं सागर पूजन करून यथावत समुद्रामध्ये नारळ अर्पण करून, नमस्कार करून, पूजा करून आपली होडी किंवा आपला समुद्रामध्ये जो उदरनिर्वाहाचा कार्यक्रम चालू करतो. आता सध्या पावसाळ्यामध्ये आता ह्या होड्या ज्या आहेत आता म्हणजे ठेवलेल्या आहेत, समुद्रकिनारी भागात ठेवलेल्या आहेत. आता पावसाळ्यात नेमकं तुम्ही काय काम करता नेमकं? आत्ता पावसाळ्यात होडीची काय छोटी मोठी डागडुजी असेल किंवा इंजिनचं डागडुजी असेल, जाळ्याची डागडुजी असेल किंवा नवीन जाळी काय करायची असेल, हे काम करतो पावसामध्ये. ओके. साधारण आता इकडे या परिसरामध्ये, धुरीवाडा परिसरामध्ये साधारण मच्छीमार किती आहेत अंदाजे? जवळजवळ 400-500 मच्छीमार आहेत. त्याशिवाय मच्छीमार भगिनी आहेत, मच्छी विक्री करणारे आहेत. म्हणजे पारंपरिक पद्धतीने जे मासेमारी करतात ते 500च्या सुमारास आहेत मच्छीमार. अगदी टोटली 500च्या 500 पारंपरिक आहेत इथे धुरीवाडा भागात. आणि आता मालवण किनारपट्टीवर म्हटलं तर अगदी मालवण किनारपट्टीवर सुद्धा जवळजवळ 80% 90% पारंपरिक आहेत. एक 10-20% अत्याधुनिक असे लोक आहेत. ओके ओके. धन्यवाद तुम्ही आम्हाला माहिती सांगितल्याबद्दल. ओके, थँक्यू, धन्यवाद.